लाख निधी आपला आहे, तर 10 लाख रुपये आपल्याला प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे ते आलेले आहेत आता सध्या. पुढचं सुद्धा आपण त्याचा जो बॅकलॉग राहिलेला आहे, गटर लाईन करणे, सोलर लाईट बसवणे, पुढचा रस्ता करणे, हे आपण महिन्या दीड महिन्यातच ते पूर्ण करून घेऊ सगळं. तिथं निधी जरी कमी पडला तर 1.5 ते 2.5 लाख करू आपण आणू. 25 सदस्य पण आहे, व्हिडिओ साहेब आहेत, त्यांच्याकडे सांगतो. आणि तुमची जी राहिलेली कामं आहेत ही कामं लवकरात लवकर आपण सगळी 100% पूर्ण करू. त्याच्यामुळे तुम्ही उपोषण आज सोडावं असं ग्रामपंचायत तर्फे तुम्हाला विनंती. हा आमचा लढा प्रशासनाच्या विरुद्ध होता. आज तो जे यामध्ये प्रथमतः बीडीओ साहेब असतील, ग्रामसेवक असतील, इतर सर्व गावकरी असतील किंवा यांनी जे सहकार्य केलं त्यांचं मी आभार मानतो. आणि आमच्या जे या पुढच्या अडचणी राहिलेल्या आहेत म्हणजे रस्त्याच्या, यांनी तर दिलेलेच आहे, आता सांगितलेलेच आहे, पण तो पण चांगल्या प्रकारे व्हाव्यात हे आम्ही बोलतो आणि सगळ्यांचे आभार मानतो. जय संविधान, जय भीम, जय रोहिदास. पाणी दे रे त्यांना. मस्त विद्यमान जगदाळे, सरपंच जगदाळे, हनुप्पा जगदाळे, ग्रामसेवक शिंदे सर, बीडीओ साहेब माने सर, सर्व ग्रामस्थ मंडळी कोराळे गावचे, हे मी सर्वांचा आभार मानतो. वैयक्तिक माजी सरपंच सोन्याबापू खुमने यांचे प्रथम मी आभार मानतो. त्यांनी 3 वर्ष झालं पाठपुरावा केला, त्यांनी बी केला, मी बी केला, त्यांचं बी भरपूर सहकार्य भेटलं. सर्वांचे मी आभार मानतो. जय संविधान, जय भीम, जय रोहिदास. एवढंच बोलतो. बोलायचं थोडस बाबांना 5 एक गोट.